हॉटेल, मिठाईची दुकानं, दूध डेअरी झाल्या. आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शाळांकडे वळवलेला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आहाराची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यभर एक नवी मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे आता राज्यातल्या शासकीय, खासगी, निवासी शाळांपासून ते अंगणवाड्या आणि वसतिगृहापर्यंत सगळ्याच जवळपास 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत एफडीए कडून एक नवी कडक नियमावली जाहीर केली गेलेली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे. सगळ्याच शाळांना इशारा दिलेला आहे. ही नियमावली काय आहे, कुणाकुणाला लागू होते, प्रत्येक पालकासाठी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. तुकाराम मुंढेंनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी शाळांसाठी, शाळेच्या आवारात विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसाठी नवी नियमावली जाहीर केलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाची नवी नियमावली नेमकी काय ते एकदा सविस्तर पाहू. विना परवाना अन्न पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी. शाळांमधील कॅन्टीन, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृहांची मेस आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवणाऱ्या सगळ्या संस्थांना फसाई म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचं वैध परवाना किंवा नोंदणी असणं बंधनकारक असणार आहे. विना परवाना अन्न पुरवणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडवर बंदी. सगळ्यात महत्वाचं आहे, कोणत्याही शाळेच्या आवारापासून सगळ्या बाजूंनी, मागे पुढे सगळ्याच बाजूंनी 50 मीटरच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थ म्हणजे चॉकलेट, चिप्स, समोसे, भजी, वडापाव, शीतपेय, पेस्ट्री या सगळ्या गोष्टींच्या विक्रीवर, जाहिरातीवर आणि मोफत वितरणावर सुद्धा बंदी असणार आहे. मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी आहे. शालेय परिसरात 50 मीटरच्या आत अयोग्य खाद्यपदार्थ विकले गेले तर याची जबाबदारी शाळा प्रशासनावर असणार आहे. त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा शाळेच्या प्रमुखांकडे असणार आहे. नियम मोडला तर दंडात्मक कारवाई होणार आहे. अन्नाच्या गुणवत्तेत कुठलीही चूक आढळली किंवा हे नियम मोडले तर परवाना रद्द केला जाणार आहे. साहित्याची जप्ती केली जाणार आहे. तसंच दंडात्मक कारवाई सुद्धा त्या आस्थापनांवर की त्या कॅन्टीनवर होऊ शकते. शाळेच्या कॅन्टीनमध्ये किंवा पोषण आहारात ताज्या भाज्या, कडधान्य, फळं आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश व्हावा यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलंय. तसंच या नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड लावणं आणि अन्न सुरक्षेसाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझर किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं अनिवार्य होणार आहे. शाळांमध्ये अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी वर्षातून किमान 2 वेळेला अचानक अन्न सुरक्षा तपासणी केली जाईल, धाड टाकली जाईल आणि अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातील. तसंच शाळेचं स्वयंपाकगृह, अन्न साठवणूक आणि पिण्याच्या पाण्याची स्वच्छता राखणं सुद्धा अनिवार्य असणार आहे. एकूणच हॉटेल, मिठाईची दुकानं, दूध डेअरी नंतर तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता शाळांकडे वळवलेला दिसतोय. लहान मुलांपासून ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आणि सुरक्षित अन्न मिळावं हा या मोहिमेचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणीही तडजोड केली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा सुद्धा तुकाराम मुंढेंनी दिलेला आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढेंच्या या नव्या मोहिमेदरम्यान कुठे कुठे धाडी पडतात आणि कोण कोण अडकतं यावर सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासन, त्या आजूबाजूला खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सगळ्याच आस्थापना यांच्यावर एफडीएचं लक्ष असणार आहे. या नव्या मोहिमेबद्दल, या नव्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, पालकांना, विद्यार्थ्यांना काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.